अगदी टेस्टी घरच्या साहित्यामध्येच आपण तवा सँडविच बनवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. सँडविच बनवण्यासाठी आपल्याला हिरवी चटणी करायची आहे. तर मिक्सरचं छोटं भांडं घेतले, त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्यात. आता तिखट तुम्हाला कसं हवं आहे त्याप्रमाणे टाका. त्यानंतर 1 इंच आलं टाकलेले आहे. आता यात जास्त काही सामान जात नाही, त्यामुळं आपल्याला फक्त मिरचीची हिरवी चटणी बनवायची. चवीनुसार मीठ टाकायचं. आता त्यानंतर त्यामध्ये ना अर्धा लिंबू पिळून घ्यायचा, म्हणजे त्याला जरा आंबट असा थोडासा असा टेस्ट येतो. आणि हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. अगदी बारीक अशी फाईन पेस्ट तयार करायची. हे बघा अशा पद्धतीने, आणि त्याची कन्सिस्टन्सी बघा अगदी मस्त स्मूथ झालेली आहे. आता गॅसवर काय करायचं, पॅन ठेवायचं. गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आणि 1 चमचा तेल टाकायचं. आता तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे तडतडले की त्यात एक बारीक चिरून कांदा टाकायचा आहे. आता कांदा परतून घ्यायचा आहे. 1-2 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा जास्त लाल पण नाही करायचा, अगदी त्याचा कच्चा पण जाईल अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे 1 मिनटं. आता मसाला चांगला परतला की त्यामध्ये आपण 4 असे बॉईल केलेले बटाटे मी खिसून टाकलेले आहेत, कारण नवीन बटाटे असल्यामुळं हाताने स्मॅच होत नाही, असे चिकट होतात, म्हणून त्याला खिसून टाकलेले आहेत आणि ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता हा मसाला पूर्ण लावून घ्यायचा त्याला आणि 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं आहे. आता गॅस मी स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे. आपल्याला काही शिजवून घ्यायचं नाही, थोडंसं फक्त असं मिक्स करून त्याला वाफ आणून द्यायची आहे. आता बटाटा पूर्ण स्मॅश झालेला आहे मसाल्यामध्ये आणि गॅस बंद करून टाकायचा आणि त्याच्यावर बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकून द्यायची आणि मिक्स करून परत घ्यायचं. आणि कोथिंबीरचा कसा स्वाद येतो छानपैकी. आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्या बटाट्याची भाजी एकदम छान झालेली आहे. त्यानंतर आता ते एका डिशमध्ये ओतून काढायचं आणि हे सर्व मिश्रण थंड करायला ठेवून द्यायचं. सँडविचला कांदा, टोमॅटो, काकडी हे आपण अगोदरच कट करून ठेवलेलं आहे. आता 2 ब्रेडचे स्लाइस घ्यायचे. त्यावर पहिल्यांदा आपण जी हिरवी चटणी बनवलेली आहे ना ती लावून घ्यायची. सगळीकडे पसरून घ्यायचं. मस्त अशी सगळीकडे पसरून घ्यायची आहे. आता आपल्याला जो आपण तयार केलेला आहे बटाटा तो त्यामध्ये लावून घ्यायचा. तोही स्लाइसला चांगला लावून घ्यायचा सगळ्या बाजूनी. आता हे सँडविच अगदी साध्या आणि घरच्या जे आपले सामान अवेलेबल आहे ना त्यामध्येच करतोय आपण. अगदी त्याला काही वेगळं काही करतच नाही आहे. आणि
इतकं टेस्टी होतं ना, तर तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आता आपण हे ब्रेडच्या स्लाईसला पूर्ण बटाट्याची भाजी लावून घेतलेली आहे. आता त्याच्यावर काय केलं आहे की चाट मसाला टाकलेला आहे सगळीकडे भुरभुरायचा. आता मी कांदा त्याच्या गोल अशा चकत्या काढून घेतलेल्या आहेत. आता त्या सँडविचवर टाकून घ्यायचं. आणि टोमॅटोच्या पण गोल अशा चकत्या तयार करून घेतलेल्या आहेत, तेही त्यावर ठेवायचं. आणि काकडीच्या पण गोल अशा चकत्या ठेवायच्या. आणि ब्रेडला असं परत थोडीशी हिरवी चटणी लावायची आणि त्याच्यावर ठेवायचं. आता यामध्ये तुम्ही चीज पण टाकू शकता. अजून काही सॅलेड टाकायचं असलं तर तुमच्या आवडीनुसार. आता मी काय केले, गॅस ठेवलेला आहे, गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या तेल टाका, तूप टाका किंवा बटर टाका. सँडविच ठेवलेला आहे आणि गॅस स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे. आणि वरून थोडंसं झाकण लावून 1 मिनटं नंतर ठेवायचं आणि नंतर दुसऱ्या साईडला ठेवायचं. आहे बघा किती छान असा कलर आलेला आहे सँडविचचा. अगदी मस्त असा तवा सँडविच खूप छान होतो. आता हे सँडविच आहे ना, तुम्ही डब्यावर पण देऊ शकतात मुलांना, किंवा स्नॅक्स म्हणून आपण खाऊ शकतो. आपल्याला खाऊ वाटलं की पटकन करता येईल असा सँडविच आहे. आता हे काढून दोन्ही साईडनी छानपैकी अशाच पद्धतीने ब्राऊन कलर आलेला आहे त्याला. अगदी क्रिस्पी असं झालेलं आहे वरून. हे बघा किती छान झालेला आहे कलर. आता अशा पद्धतीचे मी 2 केलेले आहेत. आता मधून असं त्याला त्रिकोणी सँडविचचा आकार देऊया. आणि खायला तर इतके टेस्टी लागतात ना, मुलं तर मागून खातील. अशा पद्धतीने अगदी सुंदर असं सँडविच तयार होतं आपलं. हे बघा किती सुंदर झालेले, मस्त असं पटकन बनवून देणारं सँडविच तयार झालेले आहे. तर हे सँडविच तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंट्समध्ये सांगा. एक लाईक करा, तसेच त्यामुळं काय होतं आम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळतं. आणि सबस्क्राईब केल्यामुळे तुमच्याकडे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन येतात. भेटूया आपण नवीन अशाच रेसिपीमध्ये. धन्यवाद.